महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण जे आहे एक वेगळ्या पद्धतीचं झालंय. खडसेंच्यावर झालेले आरोप असतील, त्यांचा राजीनामा असेल आणि त्यानंतर रावसाहेब दानवे यांच्यावरचे जे आरोप आहेत त्या आरोपांवरून त्यांचं पद जाण्याची शक्यता, यावरील चर्चा, असं एकंदरीतच राजकीय वातावरण ढळून निघालं. याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेताई. ताई, मला एक सांगा, सर्वप्रथम खडसेंवर जे आरोप झाले त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, मला असं वाटतं जर आरोप झाले असतील आणि त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर ॲक्शन घेतली आहे आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला आहे, याचा अर्थ त्याच्यात काहीतरी तथ्य असेल. आणि मला असं वाटतं की जर कोणी आरोप केला असेल तर जर तुम्ही कुठली जबाबदारीच्या पोस्टवर असाल तर त्याचा एक स्टेप डाऊन करून एक क्लिअर, जर त्यांनी काही केलं नसेल तर त्याची काय जी असावी ती ट्रान्सपेरंट आणि फेअर इन्क्वायरी व्हावी. एकंदरीत अशी चर्चा आहे त्यांच्या राजीनाम्यानंतर की खडसे आणि भाजपांची सेटिंग झालेली आहे. कारण 1 वर्ष तुम्ही राहिल्यानंतर त्यांना निर्दोष सिद्ध करून पुन्हा भाजपामध्ये गेले, हे शक्य होईल का? जर झालं तर या देशासाठी दुर्दैव आहे. मला आठवतं की माननीय पंतप्रधान भाषण करायचे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आता ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे 2 वर्षातच विकेट पडली आहे. त्यामुळे नक्की काय यांचं चाललंय, राजीनामा दिला हे योग्यच झालं, प्रिन्सिपली चांगली गोष्ट झाली. त्यांनीही चांगला निर्णय घेतला, पक्षानेही चांगला निर्णय घेतला. पण याच्यात नरेंद्र मोदी जे अखंड काँग्रेस आणि आमच्या सरकारच्या विरोधात बोलायचे, आमचं जे झालं ते 13, 15, 14 वर्षानंतर झालं, त्यांचं तर महिन्यातच व्हायला लागले. एवढं सगळे आरोप होऊनही रावसाहेब दानवे त्यांची पाठराखणच करत होते. कुठेतरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न ते करत होते. आता त्या भाजपचं अंतर्गत राजकारण मला काही कळत नाही, पण एकूण जो काय दिसतंय, जुमे त्यांना 1.5 वर्ष पण नाही झालं सत्तेत येऊन. बापरे, एवढी भांडणं. मी तर एका संघटने एवढा संघर्ष 1.5 वर्षात सत्ता येऊन मी पहिल्यांदाच पाहते. खरंच खडसेंची पाठराखण प्रदेशाध्यक्षांनी केली, आता त्यांच्यावरच आरोप होत आहेत, त्यांच्याबद्दलच्या अनेक तक्रारी आणि त्यांचंच पद जाण्याची शक्यता, अशी चर्चा आहे. एकंदरीतच म्हणजे चोर चोराला वाचवतोय अशा पद्धतीचा काय त्यांच्या संघटनेत चाललंय त्यांचंच त्याला. म्हणजे आता ते कॉमेडी शोज असतात तसं झाले. काय बातम्या त्यांच्याबद्दल येत आहेत, कोणाचं खरं काय खोटं काय, त्यांची ग्रुपिझममध्ये काय, नक्की हे दोघं गिल्टी आहेत का, त्यांच्याच संघटनेतला कुठला तरी मोठा नेता या दोघांना अडचणीत आणतोय का, असा काही अन्याय आहे की हे दोघं एक गोष्ट करतायत म्हणून दुसरं कोणाचं तरी पोटात काही दुखतंय, किंवा दुसरा कोणीतरी एक मोठा नेता त्याला त्याचे सगळे जे विरोधक पक्षातले आहेत ते कमी करायचे आहेत. अशा बऱ्याच चर्चा आज महाराष्ट्रात चालल्या आहेत. हे दुर्दैव आहे की आज मराठवाड्यात एवढा दुष्काळ चालू असताना, बाकी मोठे चॅलेंजेस समोर असताना, संघटनेतल्या या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे लोक जास्ती रमतायत. याचं दुःख आणि दुर्दैव आहे महाराष्ट्रात. त्या खडसे प्रकरणावर बघतोय आपण की मुख्यमंत्री शांतच आहेत, की काही बोलले नाही. ते एखादं 2 स्टेटमेंट त्यांचे आले, त्याचंही त्यांनी क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला खडसेंना. एकंदरीतच काय म्हणाल, मुख्यमंत्री शांतच आहेत? नाही, मुख्यमंत्री व्हायच्या आधीची भाषणं आणि आजची भाषणं याच्यात काय आपल्याला सगळ्यांनाच उघड्या डोळ्यांनी दिसतंय. आपण तीही भाषणं ऐकलीत, वाचलीत, आजचंही आपण सगळं बघतोय. त्यामुळे हे दुर्दैव आहे. आणि मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की विरोधी पक्ष नेता असताना आणि मुख्यमंत्री असताना कसा त्या एका माणूस किती बदलू शकतो याचं हे उदाहरण आहे. ताई, दुसरा आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सरकार कोणाचंच ऐकायला तयार नाही. राष्ट्रवादींनी अनेक आंदोलन केली, स्वतः पवार साहेबांना रस्त्यावर उतरावं लागलं. त्या सरकारने ठरवलंय की ऐकायचंच नाही. नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा काय निर्णय आहे हे मला अजूनही समजलेलं नाही आहे. एवढी राज्याची इलेक्शन झाली, केरळाला ते इतके वेळा महाराष्ट्रावरूनच गेले ना. एक स्टॉप ते इस्लामाबादला करू शकत होते, ते एक स्टॉप महाराष्ट्रात करू शकत नव्हते. आढावा घेण्यासाठी एवढी चर्चा झाली. म्हणजे खासदारांपैकी मी त्यांना ईमेल लिहिला आणि मग मुख्यमंत्र्यांना ईमेल लिहिला. माझा मराठवाडा दौरा झाल्यावर प्रधानमंत्र्यांनी मला वेळही दिली, त्याच्याबद्दल मी आभारी. आणि माझ्या ज्या व्यथा होत्या, माझे जे अनुभव होते ते त्यांनी ऐकून घेतले, काही सूचनाही केल्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी बोलून घेतलं होतं, मिटिंगही झाली त्यांची. पण ज्या रीतीने सगळ्यांनाच आणि सर्वसामान्य माणसाला अपेक्षा होती की केंद्र सरकारने मदत करावी, मला वाटतं इट इज अ कम्प्लीट फेलियर. आणि त्यांनी अजिबात दुर्लक्ष केलं. आणि सारखं काय ते कोल्हा आल्यासारखं आहे, अरे आला कोल्हा, पाऊस येणार. अरे पाऊस येणार आहे, पण त्याच्या आधी आता समजा पाऊस आला तर आनंदच आहे, पण आता पीक कर्जाचं काय करणार? आता आधीचं जर कर्ज असेल तर आता कर्ज मिळणार का? बियाणाचं काय प्लॅनिंग तुम्ही केलं? त्यामुळे या सरकारमध्ये, आणि तुम्ही बघा, कोर्टाला सांगावं लागलं महाराष्ट्र सरकारला
की एवढा मोठा दुष्काळ आहे, लक्ष घाला. म्हणजे इतिहासात या देशाच्या कधी असं झालंय की कोर्टाने सांगितलंय. त्याच्यामुळे हे अतिशय दुर्दैवी आहे की शेतकरी असू दे, युवकांना मला सांगा, तुम्हालाही भाषण म्हणजे आता रेकॉर्डवरच असते, 2 कोटी आम्ही नोकऱ्या दरवर्षी देऊ. झाल्या का 2 कोटी नोकऱ्या? झाल्या असतील तर डेटा झाला, आम्ही मान्य करू. जे काम चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणू. पण जे झालेलंच नाही आणि ते सारखं सातत्यात तुम्ही झालंय म्हणताय, त्यामुळे खरं फसवणूक आहे. पण ते दुसरा एक आरोप असाही होतोय की बहुजन नेतृत्व हे सरकार कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतं. छगन भुजबळ असतील, खडसे असतील, हे बहुजन नेते. तुमचं काय म्हणणं? नाही, दुर्दैव आहे खरं तर. म्हणजे भुजबळ साहेबांवर जे झालेलं आहे मला मान्य आहे. जर काही झालं असेल इन्क्वायरी करा. खडसे साहेबांचं पण इन्क्वायरी, म्हणजे भुजबळ साहेब किंवा खडसे साहेब दोघांबद्दलही इन्क्वायरी करावी, ट्रान्सपेरंट असावी, फेअर असावी. आम्ही भुजबळ साहेबांनाही आम्ही नेहमीच सांगितलं की पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे, मी स्वतः भुजबळ साहेबांना भेटायला गेले होते आणि मला असं वाटतं इन्क्वायरी होऊ द्या ना, ट्रान्सपेरंटली होऊ द्या. आणि दुर्दैव एवढंच आहे की भुजबळ साहेब सहकार्य करत होते, त्यांना खरंच अटक करायची गरज होती का? म्हणजे जो माणूस सहकार्य करत नसेल तर तुम्ही ताशेरे ओढ. पण जेव्हा जेव्हा भुजबळ साहेबांना बोलवलं होतं तेव्हा भुजबळ साहेब गेले होते की नाही? सत्य आहे, मी काय तुम्हाला वेगळं सांगत नाही. ते इन्क्वायरीला सहकार्य करत होते, मग त्यांना अटक करायची गरज काय होती? त्यामुळे हे काय नक्की आहे सरकार, म्हणजे विंडिक्टिव्हनेस, कंट्रोलिंग ऑफ पॉवर आणि पॉवर सेंट्रिक, म्हणजे जे आज सत्तेमध्ये वरच्या पोझिशन्समध्ये आहेत त्यांना ते सत्ता त्यांच्यापर्यंतच ठेवायची आहे. आणि इट्स ऑलमोस्ट लुकिंग बिकमिंग अ पोलीस स्टेट. तर राष्ट्रवादीचे नेते, मी तुम्हाला बोला म्हटलं तरी तुम्ही काही गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. अजितदादा पण बेधडक बोलायला प्रसिद्ध होते. एक वक्तव्य त्यांचं चुकलं पण त्यांनी माफी मागितली. आता ते खूप शांतपणे बोलतात. मी त्यांचा मागच्या 1 महिन्याखालीच इंटरव्ह्यू केला होता गाडीमध्ये. खूप शांतपणे बोलले. त्यांना आडवे प्रश्न घेतले तरी ते खूप शांतपणे. अजितदादा बदललेत का? सरकार छगन भुजबळांचा मुद्दा पुढे करून अजित पवारांना दाबतायत? नाही नाही, एक्सपिरियन्स असतो अनेक वर्ष. दादा तर आता म्हणजे आम्हाला तर सगळ्यांना खूपच सिनियर आहे. 25-30 वर्ष दादानी आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात काम केलं आणि अनुभवातून आपण सगळेच शिकतो. म्हणजे मलाही वाटतं की एक 5 वर्षापूर्वी केलेली, कशाला 6 महिन्यापूर्वी पण चुका आपण सगळेच करत असतो. जो काम करतो तो चुका करतो. अनफॉर्च्युनेटली दादाचं काम इतकं चांगलं होतं की दादाचे विरोधक दादालाच टार्गेट करत होते, कारण का त्यांना सगळ्यात जास्त जर त्रास झाला असता कुठल्या लिडरशिपचा तर तो दादाचाच होता. कारण का दादा जेवढं काम करू शकतो, मला नाही वाटत महाराष्ट्रात, एक तर महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राचा अभ्यास, तालुकान गाव दादाला माहिती आहे. तिथलं प्रशासन, लोकप्रशासन करणारे काम, म्हणजे आज या सरकारचं मला कौतुक वाटतं. अनेक वेळा मला आश्चर्य आणि हसूही येतं. ते म्हणतात अरे हे लोक काम करत नाही. कसं काम करत नाही? हेच अधिकारी आमच्या वेळेस होते, काम करत होते, काम करत नव्हते असा आमचा कधीच अनुभव नाही. आणि फॉर्च्युनेटली दादाचा पण तुम्ही बघा, प्रशासनामध्ये दादानी एकदा शब्द दिला हे काम होणार म्हणजे दादा ते काम करूनच घेणार आणि बिफोर टाइम करून घेणार. दादांबद्दल एक वेगळी महाराष्ट्रामध्ये भावना आहे की दादा आक्रमक आहेत. दादा जे असेल ते आक्रमक बोलतात. पण आता दादा दुसऱ्यांना पण म्हणतात थोडं जपून बोला बाबांनो. काय नाही, जपून बोल. सरकारचा दबाव पडलेला आहे राष्ट्रवादी? नाही, सरकारचा दबाव असा नाही. आम्ही दबावाखाली राहणारी लोकच नाही. आणि काय हो, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. भीत्या लागलं मग तुम्ही, आपल्याला सगळ्यांनाच भीती आहे असं भिऊन. आणि आपण जर केलंच नाही काय तर घाबरायचं कशाला कोणाला? मला नाही कोणाची भीती वाटत. कशाला भीती वाटेल? काय करेल? करून सरकार काय करेल? वॉच ठेवेल, पोलीस लावेल, जेलमध्ये घालेल, पुढे ह्याच्याहून जास्त फाशीला लावेल. पुढे काय करतील? अरे उगाच काय आहे? आणि ह्यांना घाबरून थोडी जगायचंय. आणि ह्यांना काय घाबरायचं? जे काचेच्या घरात राहतात ते आपल्या आता सगळ्यांना दगड फेकतात सगळ्यांकडे. इट्स नॉट इम्पॉर्टंट. आणि घाबरायचं कशासाठी? मला कधीच कोणाची भीती वाटत नाही. पण ज्यावेळेस दादांची सभा झाली, दादाने एखादा हा स्टेटमेंट केला की किरीट सोमय्या दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट करतात छगन भुजबळच्या नंतर अजित दादा जेलमध्ये जाणार. कसं आहे, किरीट सोमय्याजी त्यांना खूप टीव्ही आवडतो आणि आमच्या कुटुंबावर त्यांचं विशेष प्रेम आहे. त्याच्यामुळे आमचं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. त्याच्यामुळे मला शुभेच्छा. जर माझ्यामुळे कुणाला तरी आनंद मिळत असेल आणि चांगली झोप लागत असेल तर जरूर त्यांनी आमचं नाव घ्यावं. आणि मला माननीय किरीट सोमय्यांना एवढंच विचारायचं आहे की त्यांनी हे खडसे साहेबांचं झाल्यापासून त्यांचे काय विचार आहेत हे पण त्यांनी जर टीव्हीवर सांगितले तर आम्हाला सारख्या नवीन लोकांना खूप मदत होईल. खडसे प्रकरणात एकच स्टेटमेंट त्यांनी आतापर्यंत केलं. त्यांचं मार्गदर्शनाची आम्ही वाट बघतोय.
तर एकंदरीतच जे भाजपमध्ये चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं मुंबई निवडणुकीच्या तोंडावर हे सरकार पडू शकेल? कारण शरद पवार साहेबांनी पण हे भाकीत केलं की मुंबई निवडणुकीमध्ये हे सरकार पडू शकतं. काय झालंय, शिवसेना आणि भाजप ह्या दोघांचं काय झालंय, सत्तेची हाव भयंकर दोन्हीला आहे आणि हे दिसतंय अनुभवात. म्हणजे एक अशी संधी शिवसेना सोडत नाही ज्याच्यातून ते भाजपला नाव. माझं म्हणणं आहे, हिंमत असेल तर काडीमोड करा. म्हणजे माझा नवरा रोज मारतो रोज मारतो रोज मारतो, अरे मग घे ना बाई डिवोर्स, कशाला रोज रडतेस? आणि माझं म्हणणं आहे की थोडासा स्वाभिमान दाखवा ना. बाळासाहेब असते, बाळासाहेबांच्या लिडरशिपबद्दल एक अतिशय स्वाभिमानी नेता होता. जे होतं ते तोंडावर रोख ठोक, एक घाव दोन तुकडे. ते आता मला शिवसेनेत दिसत नाही. याचं कारण की रोज त्यांचे अँटी बीजेपी स्टेटमेंट होतात. मग एका ताटात तुम्ही जेवता ते तुम्हाला चालतं, सत्तेचा लाल दिवा तुम्हाला भाजपचा बरोबर चालतो, पण धोरणं चालत नाही. हे अनुभव मी पहिल्यांदाच राज्यात नाही देशात बघते. तुम्हाला वाटतं मुंबईत सोबत पार्टनर राहतील? नाही, मला वाटतं त्यांच्याच कुठल्या तरी सिनियर लीडर, आशिष शेलारांचं स्टेटमेंट होतं, मला वाटतं की ते वेगळे, कुणाचं तरी स्टेटमेंट होतं ते वेगळे लढणार आहेत. आता बघूया काय करतात. तर शेवटचा प्रश्न विचारतो. राज्य सरकार जे आहे कोणत्याच मागण्या मान्य करत नाही. शेतकऱ्यांच्या मदतीचा असेल, विम्याचा प्रश्न असेल, विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न असेल, म्हणजे जे जे काही प्रश्न आहेत सरकार ते ऐकायला तयार नाही किंवा डायलॉग करायला तयार नाही लोकांसोबत. शरद पवार साहेबांनीही आंदोलन केलं, राष्ट्रवादी वारंवार रस्त्यावर उतरत आहे. काय म्हणजे सरकार असं का करत आहे तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की त्यांना त्या अनुभव तर नाहीच आहे प्रशासनाचा, ते दिसतंच आहे आपल्या त्यांच्या सगळ्या धोरणा आणि कामातून. आणि दुर्दैव आहे की त्यांना या ग्राउंडच रियालिटी नाही आहे. ग्राउंड रियालिटी त्यांचा संमतच नाही. ते कुठेतरी वेगळ्याच जगात फिरत आहेत, वेगळं वेगळं काय काय करून. त्यामुळे दुर्दैव आहे. आणि मला वाटतं लोकांना कळून चुकलंय की हे काय सरकार आहे, काय काम करतं. म्हणजे टँकरपासून बियाणापासून मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, मला सांगा, शिक्षणाचं आम्ही सगळा खर्च करू म्हणले, ते काय काम केलं? फक्त फीची, ॲडमिशन फी माफ केली. शिक्षणाच्या म्हणजे सिरियसनेसच नाही आहे त्यांना, गांभीर्यच नाही या प्रश्नाचं, आणि अखंड उलटे आरोप करायचे. आणि मी मागेही माझ्या भाषणात पार्लमेंटमध्ये म्हणलं होतं की कसं असतं, सासू असते, नवीन सून लग्न होऊन आली किती म्हणते, सासूबाईंचा जात, सासूबाईंची पद्धत, सासूबाईंची पद्धत. तर झालं ना, इथे वर्ष झाली, 2 वर्ष झाली, एवढा मोठा ॲड कॅम्पेन केलं, काहीतरी जबाबदारी घ्या ना. आणि जर जमत नसेल तर घरी जा, आम्ही आहोत सक्षम हे सगळं करायला. आणि अनेक वेळा महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे, अडचणी आलेल्या आहेत, त्याच्यावर मात करायला काँग्रेस आणि NCPला यश आलेलं आहे. लोकांच्यासाठी आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि आंदोलन करणं हा आमचा धर्म आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकांच्या बाजूने सातत्याने उभे राहणार. आणि इलेक्शनमध्ये लोकांना कळेल, जेव्हा हे जबाबदारीने कामं केली नाही, नुसतं मार्केटिंग होत नाही, तेव्हा पोटाला आग असते ना, तेव्हा माणूस साधा तुम्हाला, मी बघते ना एवढ्या विधवा झालेल्या आहेत ना, तेव्हा महिलांच्या घरी जेव्हा मी जाते ना, तेव्हा माझ्या खरंच अंगात, आणि मी नाही म्हणत आमच्या वेळीच ही झालेल्या आहेत आत्महत्या, मी काय म्हणणार नाही ह्यांच्याच वेळी झालेल्या आहेत, पण ज्या रीतीने हे सरकार या महिलांबरोबर वागलेलं आहे, मला नाही वाटत. आणि मला अजून माननीय मुख्यमंत्र्यांचा तो भाषण कधी मी विसरणार नाही, कारण का मला त्रास झाला होता आमचं सरकार असताना. ते म्हणायचे, ज्यांच्या सरकारमध्ये 302 कलम लावा या सरकारवर. मला माननीय मुख्यमंत्र्यांनी एवढंच विचारायचे की मी सुप्रिया सुळे एक महिला म्हणून विचारते, खासदार म्हणून नाही, की तुमच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात, 302 कलम कुणावर मी लावू आणि ह्या महिलांना कोण न्याय देणार, हा माझा एक महिला म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे. ताई, तुम्ही धरणे आंदोलन करताय, रस्ता रोको केलेला आहे, एकंदरीतच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुम्ही करताय का तुमचा बेस थोडासा लूज झालेला आहे, तो भक्कम करण्यासाठी, असाही राजकीय आरोप? नाही, राजकीय आरोप तर होतच राहतं, शेवटी आम्ही पॉलिटिकल पार्टी आहोत. आणि बघा, इलेक्शन जिंकणं आणि हारणं हे सगळेच जिंकतात आणि सगळे इलेक्शन हरतात. दिस इज अ लाईफ सायकल. काय सत्ता आयुष्यभर कोणाचीच नसते आणि माझं म्हणणं नसावीच. थोडं ढवळून निघालेलं संघटनेसाठी पण चांगलं असतं. 15 वर्ष आम्ही सत्ता केली, आमच्याही कदाचित काही चुका झाल्या असतील, आम्ही लोकांपर्यंत पोचायला कमी पडलो असू, काही झालं, आत्मपरीक्षण झालंच पाहिजे. अरे त्याच्यामुळे एकदा आपल्याला यश मिळालं नाही म्हणून अरे बापरे असं नसतं. डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाच्या आवाजाला एक अधिकार आहे. योग्य असेल का नाही हे काळ ठरवेल, लोक ठरवतील. पण अर्थातच आमची पण जबाबदारी आहे. लोकांनी जरी ह्यावेळेस आम्हाला नाकारलं असेल तरी अनेक वर्ष लोकांनी आम्हाला साथ दिली. आमच्या चांगल्या वाईट काळात लोक आमच्यावर उभे राहिले. त्यामुळे ते अडचणीत असताना त्यांच्यावर आम्ही उभी राहिलंच पाहिजे. आणि शेवटी आमची एक संघटना, एक मोठा विचार त्याच्या मागे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काम करते. त्यामुळे ती जी सगळी आहे
त्यांची जी विचारधारा आहे, त्यांची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करून त्यांचे विचार पूर्ण करण्यासाठीच आम्ही तर काम करतो सर. ते सरकार जर शिवसेनेमुळे अडचणीत आलं तर राष्ट्रवादी भाजपसोबत उभं राहील का? आता त्यातला कुठलाही प्रश्न येत नाही. आता आम्हाला सगळ्यात मोठं दिसतंय मराठवाड्यातला दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न. आज ना दुधाला भाव आहे, ना साखरेचं काय हे लोक व्यवस्थित बघतायत, ना दुधाला भाव आहे, कांद्याला भाव नाही आहे. कांद्याचं परिस्थिती तुम्ही बघताय. शिक्षणात आता या मुलांचं पुढे काय होणार? NEETची परीक्षा घेतली, त्याच्यात त्यांनी पण घोळ घालून ठेवलेत. पण असे काय काय यांनी एवढे प्रशासनात घोळ घालून ठेवले. आमची प्रायोरिटी आहे की महाराष्ट्राची जी एक वेगळी ओळख होती, म्हणजे महाराष्ट्राकडे सगळे बघायचे की अरे तर महाराष्ट्र क्या कर रहा है भाई, हम बाकी के राज्यों में करेंगे. आता उलटं झालंय. आता महाराष्ट्रात गोळ होत आहेत आणि बाहेरच्या राज्यांमध्ये जावं लागतंय की अरे हे राज्यांनी काय केलंय, त्या राज्यांनी. पहिल्यांदा देशाच्या इतिहासात होतंय की महाराष्ट्र इज नॉट लीडिंग इन एव्हरी सेन्स. त्यामुळे आम्हाला एकतर आमची संघटना, महाराष्ट्र आणि या देशापुढचे शेतकऱ्यांचे आणि नवीन पिढीचे नोकऱ्या असतील, शिक्षण असतील, हे प्रश्न जास्ती महत्त्वाचे वाटतात. आम्हाला या सरकारला एवढीच नम्र विनंती आहे की बाबा माणुसकीच्या नात्याने आज सत्तेत आहात, माणुसकी म्हणून तरी कामं करा. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं सुप्रियाताई दिलखुलास बोलल्या, सगळ्या विषयांवर बोलल्या आणि या केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, दोन्ही सरकारांबद्दल जनतेमध्ये भ्रमनिरास आहे, नाराजी आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, जालना.